नमस्कार मित्रांनो, मी निरंजन. तर मित्रांनो, काल झालेली ही घटना खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि काल हा काळी आणि फुलसांगी या परिसरामध्ये एक वाईट अशी ॲक्सिडेंट झालेला आणि या ॲक्सिडेंटमध्ये वाहनांचं नुकसान पण झालेलं आहे आणि यामध्ये वाहनांचे दोन्ही चालकसुद्धा यांना खूप गंभीरपणे दुखापत झालेले आहेत. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर हा रोड खूप चांगला आहे असं मी म्हणत नाही. कारण तालुक्यापासून निघालं तर फुलसांगी या मार्केटपर्यंत गड्डेच गड्डे आहेत. इथं येणारे आमदारांनासुद्धा माहिती आहे की हा रस्ता खूप चांगल्या पद्धतीचा आहे. पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही असं तुम्हाला वाटत असेल. तर मित्रांनो, तालुक्यापासून निघालं हा कमीत कमी 13 किलोमीटरचा रस्ता आहे. तर या 13 किलोमीटरमध्ये तुम्हाला 100 मीटर, 150 मीटर, 200 मीटर अशा अंतरावर तुम्हाला गड्डेच गड्डे दिसणार. तर माझी एक विनंती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव, तुम्ही जनतेच्या जीवाशी खेळू नका. या रस्त्याची दुरुस्ती करण्यास तुम्ही तयारी करा. हा रस्ता तुम्ही सुधारा. या रस्त्याचं पुनर्काम करा तुम्ही. कारण जनतेच्या जीवाशी खेळणं तुम्हाला खूप सोपं वाटत आहे. तर माझी एकच विनंती आहे तुम्हाला, सार्वजनिक बांधकाम विभाग, या तुमच्या चुकीमुळे आज जो इथे घडलेला अपघात आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळे झालेला आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे मला तर वाटतं 1 वर्षच झालं आहे, समजा 1 वर्षाहून जास्त झालं आहे की या रस्त्याकडे दुर्लक्षच करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव तालुक्यापासून 13 किलोमीटर अंतरावर हा रस्ता पूर्णतः गड्ड्यांनीच भरलेला आहे. असं कुठंच गेलं नाही. गाव आल्या परत गड्डा, शहर आल्या परत गड्डा, महागाव तालुक्यापासून तर फुलसांगीपर्यंत गड्डेच गड्डे. तर माझी विनंती आहे की या रस्त्याची सुधारणा करावी आणि जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नये. सार्वजनिक बांधकाम विभाग, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे.